टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एकनाथ शिंदे खेडच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत शशिकांत चव्हाण शिवसेनेचे, त्याची बातचीत करणार आहे। कसा दौरा असणार आहे, काय प्लॅन आहे? मीनाताई ठाकरे मासाहेब हे आमच्या शिवसैनिकांसाठी आमचे दैवत आहे। त्यांच्या नावाचं हे नाट्यगृह जे सन्माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू केलं होतं। अतिशय दिमागात ते सुरू होतं, मध्ये अनेक वर्ष ते बंद राहिलं आणि मग त्यांचे सुपुत्र विद्यमान राज्यमंत्री योगेशदादा कदम त्यांच्या कौशल नेतृत्वाखाली त्याला पुन्हा कोट्यवधीचा निधी मंजूर करून आज त्याची पूर्तता होत आहे। 15 ते 20 वर्षानंतर ह्या नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडणार असल्याकारणानं खेड आणि आजूबाजूच्या सर्वच रसिक प्रेक्षकांना शिवसैनिकांना अत्यानंद झालेला आहे आणि अशा ह्या नाट्यगृहाचं जे उद्घाटन आहे, लोकार्पण सोहळा आहे, तो या राज्याचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावं असं ठरवलेलं असून ते 27 तारखेला जे आमचे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचा जन्मदिवस आहे त्याचं औचित्य साधून या नाट्यगृहाचं लोकार्पण सोहळा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय रामदासभाई कदम, सन्माननीय पालकमंत्री आमचे उदयजी सामंत, त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री योगेशदादा आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भरतशेठ गोगावले देखील येणार आहेत। या जिल्ह्यातले सर्व आमदार, विधान परिषदेचे आमदार सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या दिमागात या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याचीच तयारी सर्व शिवसैनिक, शासकीय अधिकारी या ठिकाणी करतायत। त्या दिवशी एक जल्लोष 27 तारखेला या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं जल्लोष शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात येईल। यापूर्वी देखील दौरा झाला होता, आता योगेश कदमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले। वातावरण जे आहे हे संभ्रमाचं दिसतंय। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी येत आहेत साहेब, कशा पद्धतीने हे सगळं असणार आहे? जे काय आहे ते पूर्णपणे बोगस आहे आणि त्याची उत्तरं, समर्पक उत्तरं सन्माननीय रामदासभाई आणि योगेश कदम साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे। त्या आरोपाला कुठलाही तथ्य नसल्या कारणानं त्याचा काय विषयच येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।